संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश नववा समुल्लास विद्या अविद्या बंधन मोक्ष विवेचन भाग 1। जो मनुष्य विद्या व अविद्या यांच्या स्वरूपांना एकाच वेळी जाणतो तो अविद्येच्या म्हणजे कर्मोपासनेच्या योगाने मृत्यूला जिंकून घेतो व विद्येने म्हणजे यथार्थ ज्ञानाने मोक्षाला प्राप्त होतो। यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 14। अविद्येचे लक्षण। हे जग व देहादी भौतिक पदार्थ अनित्य असताही ते नित्य आहेत असे वाटणे। जे कार्यरूप जग दिसते व ऐकू येते ते पूर्वीपासून सदैव असेच राहिले आहे व पुढेही राहणार आहे। योगबळाच्या योगाने देवांचे हेच शरीर सदैव राहते अशी विपरीत बुद्धी होणे हा अविद्येचा प्रथम भाग आहे। पातंजल योगसूत्र साधनपाद सूत्र 5। अशुची पदार्थ म्हणजे मलयुक्त पदार्थ, कामवासना, मिथ्याभाषण, चोरी इत्यादी अपवित्र गोष्टी पवित्र आहेत असे मानणे हा दुसरा भाग आहे। अत्यंत विषय सेवन रूपी दुःखामध्ये सुख मानणे हा तिसरा भाग आहे। अनात्म पदार्थामध्ये आत्मबुद्धी करणे हा अविद्येचा चौथा भाग आहे। या 4 प्रकारच्या विपरीत ज्ञानाला अविद्या असे म्हणतात। याहून जी विपरीत आहे ती विद्या होय। उदाहरणार्थ अनित्याला अनित्य, नित्याला नित्य, अपवित्राला अपवित्र, पवित्राला पवित्र, दुःखाला दुःख, सुखाला सुख, अनात्म्याला अनात्मा आणि आत्म्याला आत्मा असे समजणे हीच विद्या होय। अर्थात जिच्या योगाने पदार्थांच्या यथार्थ स्वरूपाचा बोध होतो तिला विद्या असे म्हणतात आणि जिच्या योगाने तत्वस्वरूपाचे ज्ञान होत नाही, भ्रमाने एकात दुसऱ्याची कल्पना होते तिला अविद्या असे म्हणतात। तसेच कर्म व उपासना यांनाही अविद्या असे म्हणतात। याचे कारण असे की हे दोन्ही प्रकार बाह्य व आंतरिक क्रियाविशेषणाचे आहेत, ज्ञानविशेषाचे नाहीत। म्हणूनच वरील मंत्रात असे सांगितले आहे की शुद्ध कर्म व परमेश्वराची उपासना यांच्या मदतीखेरीज कोणीही मृत्यू व दुःख यातून पार होऊ शकत नाही। अर्थात पवित्र कर्म, पवित्र उपासना आणि पवित्र ज्ञान यांच्या योगानेच मुक्ती मिळते आणि अपवित्र कर्म, मिथ्या भाषण आदी गोष्टी, पाषाणमूर्ती आदींची उपासना आणि मिथ्या ज्ञान यांच्यामुळे बंद होतो, म्हणजे माणूस बंधनात पडतो। कोणीही माणूस एक क्षण देखील कर्म, उपासना व ज्ञान यांनी रहित असू शकत नाही। म्हणून धर्मयुक्त सत्यभाषणादी कर्मे करावीत आणि मिथ्या भाषणादी अधर्मांचा त्याग करावा। तसे करणे हेच मुक्तीचे साधन आहे। मुक्ती व बंध यांचे वर्णन। प्रश्न: मुक्ती कशाला म्हणतात? उत्तर: जिच्यामुळे सुटका होते तिला मुक्ती असे म्हणतात। प्रश्न: कशापासून, कोणापासून सुटका? उत्तर: ज्याच्यापासून सुटावे अशी इच्छा सर्व जीव करतात। प्रश्न: कशापासून सुटण्याची इच्छा जीव बाळगतात? उत्तर: दुःखापासून सुटावे अशी इच्छा सर्व जीव बाळगतात। प्रश्न: दुःखापासून सुटून जीव काय प्राप्त करतात व ते कोठे राहतात? उत्तर: ते सुख प्राप्त करतात व ब्रह्मात राहतात। प्रश्न: मुक्ती व बंध कोणकोणत्या गोष्टीपासून होतात? उत्तर: परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणे, अधर्म आणि अविद्या, कुसंग, कुसंस्कार, वाईट व्यसने यांच्यापासून दूर राहणे, सत्य भाषण,
परोपकार, विद्या, पक्षपातरहित न्याय व धर्म यांची वृद्धी करणे, पूर्वोक्त प्रकाराने परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना करणे, योगाभ्यास करणे, विद्या शिकणे व शिकविणे, धर्माने पुरुषार्थ करून ज्ञानाची उन्नती करणे, सर्वात उत्तम साधनांचा वापर करणे आणि जे काही करावयाचे ते सर्व पक्षपातरहित न्यायधर्मानुसार करणे इत्यादी साधनांनी मुक्ती मिळते आणि याहून विपरीत ईश्वराची आज्ञा भंग करणे वगैरे कामांच्या योगाने बंद होतो. मोक्षामध्ये भौतिक शरीर अथवा इंद्रियांचे गोलक जीवात्म्याबरोबर राहत नाहीत, परंतु त्याचे स्वाभाविक शुद्ध गुण मात्र राहतात. जेव्हा तो ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा कान, स्पर्श करू इच्छितो तेव्हा त्वचा, पाहण्याची इच्छा बाळगतो तेव्हा डोळे, स्वादासाठी जीभ, वास घेण्यासाठी नाक, संकल्प विकल्प करण्याच्या वेळी मन, निश्चय करण्यासाठी बुद्धी, स्मरण करण्यासाठी चित्त व अहंकारासाठी अहंकार रूप स्वशक्ती यांच्या योगाने जीवात्मा मुक्तावस्थेत जातो. शतपथ ब्राह्मण कांड 14. मुक्तीमध्ये त्याचे संकल्प मात्र शरीर असते. ज्याप्रमाणे भौतिक शरीराच्या आधाराने असताना इंद्रियांच्या गोलकांद्वारे जीव आपले कार्य करतो, त्याप्रमाणे हे शरीर नसताना मुक्तीमध्ये आपल्या शक्तीने तो सर्व आनंदांचा उपभोग घेतो. जेव्हा शुद्ध मनाने युक्त 5 ज्ञानेंद्रिये जीवाबरोबर राहतात आणि बुद्धीचा निश्चय स्थिर असतो, तेव्हा त्या स्थितीला परमगती किंवा मोक्ष असे म्हणतात. कठोपनिषद अध्याय 2 वल्ली 6 मंत्र 10. मुक्तीतून पुनरावृत्ती. प्रश्न: जीवाला मुक्ती मिळाल्यानंतर तो पुन्हा कधी जन्ममरणरूपी दुःखामध्ये अडकतो की नाही? कारण जीवाला एकदा मुक्ती मिळाल्यानंतर ती सोडून तो पुन्हा या जगात कधी येत नाही. भगवद्गीता अध्याय 15 श्लोक 6. उत्तर: हे म्हणणे बरोबर नाही, कारण वेदामध्ये याचे खंडन केले आहे. कोणाचे नाव पवित्र आहे असे आम्ही समजावे? कोणता देव नाशरहित पदार्थामध्ये मुख्य असून सदा प्रकाश स्वरूप आहे? कोण आम्हाला मुक्तीच्या सुखाचा उपभोग करवून पुन्हा या जगात जन्माला घालतो आणि आईवडिलांचे दर्शन घडवितो? ऋग्वेद मंडल 1 सूक्त 24 मंत्र 1. या प्रकाश स्वरूप, ज्ञानस्वरूप, अनादी सदा मुक्त परमेश्वराचे नाव पवित्र आहे असे आम्ही समजावे. जो आम्हाला मुक्तीमध्ये आनंदाचा उपभोग करवितो आणि पुन्हा पृथ्वीवर आईवडिलांशी संबंध जोडून त्यांचे दर्शन घडवितो, तोच परमेश्वर मुक्तीची व्यवस्था करतो. तोच सर्वांचा स्वामी आहे. ऋग्वेद मंडल 1 सूक्त 24 मंत्र 2. ज्याप्रमाणे सध्या काही जीव बद्ध आहेत व काही मुक्त आहेत, तसेच ते सर्वदा राहतात. बंध व मुक्ती यांचा पूर्णपणे विच्छेद कधी होत नाही, परंतु बंध व मुक्ती ही कायमची नसतात. सांख्य दर्शन अध्याय 1 सूत्र 159. प्रश्न: मुक्तीतून जीव परत येत असेल तर तो मुक्तावस्थेत किती काळ राहतो? उत्तर: ते मुक्त जीव 1 महाकल्पांपर्यंत मुक्तावस्थेत ब्रह्मामध्ये आनंदाचा उपभोग घेतात आणि नंतर मुक्तीचे सुख सोडून पुन्हा जगात येतात. मुंडकोपनिषद. या बाबतीतील कालगणना अशी आहे: 43,20,000 वर्षांची एक चतुर्युगी, 2,000 चतुर्युगींची एक अहोरात्र, 30 अहोरात्रींचा एक महिना, 12 महिन्यांचे एक वर्ष, अशा 100 वर्षांचा एक परांत काल होतो. याप्रमाणे गणित करून मुक्तीचे सुख भोगण्याचा काळ केवढा असतो ते जाणून घ्यावे. प्रश्न: जसा परमेश्वर नित्य मुक्त व पूर्ण सुखी आहे, तसाच जीवही नित्य मुक्त व सुखी राहील तर त्यात काही दोष असणार नाही? उत्तर: परमेश्वराचे स्वरूप, सामर्थ्य, गुण
कर्म व स्वभाव यांना अंत नाही. त्यामुळे तो कधी अविद्या, दुःख व बंधन यात अडकत नाही. जीव मुक्त झाल्यावरही शुद्ध स्वरूप, अल्पज्ञ आणि परिमित गुणकर्म स्वभावयुक्त राहतो. तो परमेश्वरासारखा कधी होत नाही. प्रश्न: मुक्ती ही अशी जन्ममरणासारखीच असेल तर तिच्यासाठी खटपट करण्यात काय अर्थ? उत्तर: मुक्ती ही जन्ममरणासारखी नाही. कारण 36,000 वेळा सृष्टीची उत्पत्ती व लय होण्यास जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेपर्यंत जीवांना मुक्तीचा आनंद घेता येतो. त्या अवधीत त्यांना मुळीच दुःख झाले नाही तर ती काही लहान गोष्ट आहे? मुक्तीची साधने. प्रश्न: मुक्ती मिळविण्यासाठी साधने कोणती? उत्तर: मुक्तीची काही साधने पूर्वी सांगितली आहेत, तरी पण काही विशेष उपाय सांगतो. ज्याला मुक्ती हवी असेल त्याने प्रथम याच जन्मात जीवनमुक्त बनले पाहिजे. म्हणजे असे की ज्या मिथ्या भाषणादी पापकर्मांचे फळ दुःख आहे त्यांचा त्याग करावा आणि सुखरूपी फळ देणाऱ्या सत्यभाषणादी धर्माचरणाचा अवलंब करावा. ज्या कोणाला दुःखापासून सुटका व सुखाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल त्याने अधर्म सोडून धर्माचे पालन केले पाहिजे. कारण दुःखाचे मूळ कारण पापाचरण असून सुखाचे मूळ कारण धर्माचरण आहे. सत्पुरुषाच्या संगतीने विवेक म्हणजे सत्यासत्य, धर्माधर्म, कर्तव्याकर्तव्य याविषयी विचार करून त्यातील भेद जाणून घ्यावा. दुसरे साधन वैराग्य हे आहे. विवेकाद्वारे ज्या सत्यासत्याचे ज्ञान आपल्याला झाले असेल त्यातील सत्याचरणाचे ग्रहण व असत्याचरणाचा त्याग करणे याला विवेक असे म्हणतात. पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंत असणाऱ्या सर्व पदार्थांचे गुण, कर्म, स्वभाव जाणून घेऊन परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणे व त्याच्या उपासनेत तत्पर राहणे, त्याच्या विरुद्ध आचरण न करणे, सृष्टीपासून उपकार करून घेणे याला विवेक असे म्हणतात. यानंतर तिसरे साधन षटक संपत्ती हे आहे. यामध्ये 6 प्रकारची कर्मे करावयाची असतात. ती अशी: पहिले शम, आपल्या आत्म्याला व अंतकरणाला अधर्माचरणापासून परावृत्त करून धर्माचरणात सदैव प्रवृत्त ठेवणे म्हणजे शम होय. दुसरे दम, श्रोत्राद्री इंद्रिये आणि शरीर यांना व्यभिचारादी दुष्कृत्यापासून दूर ठेवून जितेंद्रियत्वादी शुभकर्मामध्ये प्रवृत्त करणे म्हणजे दम होय. तिसरे उपरती, दुष्कृत्य करणाऱ्यापासून सदैव दूर राहणे याला उपरती असे म्हणतात. चौथे तितिक्षा, कितीही निंदा, स्तुती, हानी, लाभ झाला तरी हर्ष शोकाच्या आहारी न जाता मुक्तीच्या साधनामध्ये सदैव तल्लीन राहणे याला तितिक्षा असे म्हणतात. पाचवे श्रद्धा, वेदादी सत्यशास्त्रावर आणि ज्ञानाने प्रबुद्ध झालेल्या सत्योपदेशक, विद्वान व पवित्र पुरुषांवर विश्वास ठेवणे याला श्रद्धा असे म्हणतात. सहावे समाधान, चित्ताची एकाग्रता कायम ठेवणे म्हणजे समाधान होय. ही षटक संपत्ती मिळून मुक्तीचे तिसरे साधन होते. मुमुक्षुत्व हे चौथे साधन होय. ज्याप्रमाणे भूक व तहान यांनी व्याकुळ झालेल्या माणसाला अन्न व पाणी याशिवाय दुसरे काही सुचत नाही, त्याप्रमाणे मुक्ती व मुक्तीची साधने यांच्या खेरीज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीविषयी प्रेम न वाटणे. मोक्षप्राप्तीची ही 4 साधने आहेत. क्रमशः